गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये, म्हणजेच नवीन व्हिडिओ मध्ये. तर कसे सगळे मजेत ना? तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे, कारण गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. तर मी आणि राज खूप आनंदी आहोत. गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे निघाला तुम्ही? शाळेला. शाळेला. स्कूलला. कुठे निघाला राज तुम्ही? स्कूलला. स्कूलला निघाला. मी पण येऊ? तर राजला खूप हसायला येतं मी शाळेत येऊ का म्हटलं की, कारण ते बोलतो लहान मुलं शाळेत जात असतात किंवा लहान मुलं स्कूलला वगैरे जात असतात आणि मोठे मम्मा पप्पा वगैरे हे सगळे काम करत असतात असं राज बोलत असतो. तर आज माझं आवरलेलं आहे. गुड मॉर्निंग. आम्ही छान असं फ्रेश झालो, सगळं काम वगैरे माझं आवरलेलं आहे. तर आता आज राजला दूध वगैरे काही नको होतं, म्हणजे नाश्ता पण करायचा नव्हता. दूध तर तो जास्त पितच, वेगळं काहीतरी आहे नाश्त्यासाठी. तर बघू शकतो छान असा आमचा हा नाश्ता आहे. म्हणजे आम्हाला हे दोघांनाही आज हे खायचं होतं. काय हे? दूध केली. काय रे रास्ते? दूध केली. दूध केळी. तर हे दूध केळी आहे. राजला खूप आवडते आणि आम्ही चपाती सोबत वगैरे खात असतो. पण आज आम्हाला असंच खायचं होतं. मॉर्निंगचं टायमिंग होतं. आम्ही दुसरं दूध वगैरे काही घेणार नव्हतो किंवा नाश्त्याला पण आज काहीच नको होतं. आणि केळी पण होती जास्त, आणि केळी जास्त दिवस टिकत नाही, लवकर खराब पण होते. त्याच्यामुळे इच्छा पण झाली खायची. तर आता आम्ही करतो नाश्ता वगैरे. आणि आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. काय करायला बाळ तू? मी चिरायला. मी काय चिरायलास? ककली गाजर. ककली गाजर. मम्मा अशी हेल्प करतात तुझी भूक? असं हेल्प करतात? हा. नको करू माझी हेल्प, राहू दे ना. माझं करते ना. मला कलू वाटायला आले. कलू वाटायला आले हेल्प मम्माची? हा. असं हेल्प करायची असते? हा. लागून घेशील ना हाताला? नाही घेत ना. हळूहळू करतोस का? हा. अच्छा ठीक आहे. लागून नाही घ्यायचा. मम्माची हेल्प करताना केअरफुली करायचं, आपली स्वतःची काळजी घेऊन करायचं. ओके? हो. काय ते घेतलंस प्लेट मध्ये? गाजर ककली. गाजर ककडी. काय करतात ते? ते चिरतात. खाऊ चिरतात. खायला चिरतात? हा. जेवण करताना? हा. जेवण करताना खायची असते? हा. काय करायला तुला आवडते का? हो. गाजर चिरायला? हो. रागामध्ये? खूप आवडते? हो. रागात आहेस? कोणाच्या? तुझ्या. काय झालं? काय झालं सांग ना. मग तुला हेल्प करायची इच्छा नाही आज? एवढं मग काय झालं एवढं रागात यायला? हेल्प करायची इच्छा नाहीये तुझे? मग उगा यायलास रागात? का बरं? कोणाचा राग यायलाय? माझा? का बरं? का बरं? उगाच यायलाय. नाक आहे का? कुठे? नाकच नाहीये तुला, राग बी जास्त यायला? नाही, छोटं नाक छोटं असलं ना राग पण छोटाच येते. राग किती यायला? छोटं यायला का जास्त यायला? नाक छोटच आहे ना तुझं. आता नाक मोठं व्हायलंय? राहू द्या. छान हेल्प केली राजने, कट करून दिलं गाजर ककडी. आता जेवण करायचं म्हणून राज मदत करतो. पण आज थोडंसं मी स्वतः सांगितलं त्याला काम, त्याच्यामुळे चिडलाय म्हणून राज, रागवलाय म्हणून माझ्यावर. तो स्वतः हेल्प खूप करतो, पण कधी सांगितलं ना कधी हट्टीपणा करतो, नाही करत काम. है ना राज? मला पण राग यायलाय तुझा आता. मला पण तुझं जास्त यायलाय राग. मला तुझं यायलंय. खट ना. कट होत नाही म्हणत नाही येतं ना. खट ना म्हण. राहू दे ना मग. खट ना तर टाकून दे, खराब झाले. लागून टाकायला हाताला. ठेव खाली. जेवण करायचं ना आता? टिफिन का नाही खाल्ला स्कूलमध्ये? आता करायचं ना पटकन जेवण. तब्येत पण बरी नाही. चपाती ते नको? चला करा जेवण. मी आवरून घेते पटकन आणि जेवण वाढून घेते. काय खायचंय? भात भाजी. चपाती नको? नको.
का रे? आज नको वाटायले चपाती? आज काय खा वाटायले? भात भाजी. ओके ठीक आहे, चला जेवण वाढून घेऊयात आणि जेवण करून घेऊयात. लाडाला जास्त राज आणि चिडचिड पण होते त्याचे, कारण त्याला भूक लागली. टिफिन दिलेला स्कूलमधलाच टिफिन खाल्लेला नाही आहे त्यानं. काय करायलास राज? झाला म्हणलास ना अभ्यास, आता खोटं का बोलला होतास? काय झालं, सर्दी झाली? गर्ल्स आहेस का? काय लावले डोक्याला? इकडे इकडे डोक्याला काय लावलं? इथं काय लावले डोक्याला? गर्ल्स आहेस? नाही. केस गलाले काय घालू? गल्लाले पुली उलाले डोल्यावर. इथे आले. हा तिथे उलाले. तुम्ही काय करायले? छान दिसायले, गर्ल्स दिसायलास. नाही. दाखव अभ्यास तुमचा. हो. काय लिहिलेलं ते? इथे झालो. काय काय लिहिलेले राज? I E E. आई आणि ई ई E मारतीची. ई मालतीचं. कशाचं? आईचं. 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 ई हा जोरात बोला. मारती. ई मालतीचं. मारतीचं. अच्छा. तेवढंच दिलं मॅडमने अभ्यासात. चला करा कम्प्लीट. आईचं. औषध घेतलं, तुला झोप म्हणलं होतं थोड्या वेळ मी. आता मॅडम मारते अभ्यास करते. मॅडम मारते? मारू दे ना मग. राज मॅडम मारती म्हणलंस ना, नाही अभ्यास केला तर मग मारू दे ना. नको. काय होतं? काय पण नाही अभ्यास करतास. काय अभ्यास नाही करत म्हणून मारतात? मारू दे ना. काय व्हायले? नको. छान लागतंय ना. काय व्हायले? भूक लागत नाही? नको. भूक लागत नाही ना मारल्यावर? लागते. पोट भरतंय? नाही. मग टिफिन फिनिश करायचं नाही, घरी जेवण करायचं नाही. नाही करायचं. मारू दे ना मग. नको बाबा. मॅडमला सांगते मी कॉल करून, मारा म्हणते राजला. नको. नको. का? अभ्यास करू दे. हो ठीक आहे, अभ्यास करा. मी पण माझं काम आवडते. तर इकडे ना माझे दुपारचे थोडेसे कामे राहिली होती, धुणे वगैरे, ते मी करून घेतलं आणि राज तोपर्यंत अभ्यास कंप्लीट केला. पण राजा इतकं सगळं आता काय रडतं तुम्हाला वाटत असेल जसं काही मी त्याला मारलेच, पण झालं होतं असं, जसं ते बर्फाचा गोळा आईस्क्रीम असते ना, म्हणजे बर्फ वगैरे खिसून त्यावरती कलर वगैरे ते वेगवेगळं देतात ना ते आईस्क्रीम, ते चाललं होतं खालून. आणि राजने पाहिलं खिडकीतून वरतून, आणि तिथे मुलं वगैरे खूप सारे थांबलेले होते. आणि अचानक त्याचं लक्ष गेलं खाली, की मी काम करत होती तेव्हाच. तरी मी त्याला समजवलं बघू नको, कारण मला माहिती होतं त्यानं जर पाहिलं आणि हट्टीपणा जर करायला रडायला ना तर खूप रडतो वगैरे म्हणून. आणि हे सतत असं व्हायलाच लागले. आता जसं उन्हाळा स्टार्ट झालाय ना, तसं ते बर्फाचा गोळा आईस्क्रीम आहे ना, त्याच्याने आजारी पडतं जास्त, म्हणून मी स्किप करत असते, ते देत नाही. आणि ते प्रत्येक वेळेला त्याला दिसत असतं, त्याच्यामुळे थोडंफार तरी तो रडतच असतो. आता हे होतं ज्यूस डार्क चॉकलेटचं, आणि हे राजनी पाहिलं, मी याला विचारलं फ्रीजमध्ये होतं काय आहे विचारलं, तर तो बोलला मम्मा याच्यामध्ये ज्यूस आहे, मला ते नाही दिली तर हे तरी दे ना. तर राजला थोडंसं समजवलं, रडला तो काही वेळ, पण नंतर त्याला मी समजवलं आणि नंतर म्हटलं हा मी पितो, मम्मा हे दे मला. मग नंतर मी म्हटलं मी थोडंसं टेस्ट करून बघते ना कसं आहे, मग नंतर तू पी. तर बोलला नाही मला पाहिजे, ते पण दिली नाही आहेस तू, हे पण देत नाही आहेस तू, गुड गर्ल मम्मा नाही आहेस वगैरे असं सगळं बोलत होता. मी म्हटलं राज आजारी पडते रे, म्हणून थंड वगैरे जास्त बाहेरचं प्यायचं नसतं. तर मला म्हटलं मग ज्यूस बनवून दे. मी म्हटलं आज कुठला ज्यूस नाही बनवणार आहे, तर बोलला मला हे तरी पिऊ दे ना म्हणून. मग नंतर माझ्याकडनं हट्टीपणा करून घेतला आणि राजनी ते बर्फाचा गोळा काही वेळ विसरून परत हे पिलं.
त्यात पण ना आमचं आता कट्टी दो चालूच होतं. मी म्हटलं मी तुझी फ्रेंड नाही आहे. तो बोलला का? तर मी म्हटलं बघ मी तुझी फ्रेंड असते तर मला आता कसं शेअर करतात. म्हटलं फ्रेंड वगैरे चॉकलेट एकमेकाला शेअर करून खातात. तू स्कूलमध्ये करतो का नाही तसं? तर बोलला हो मम्मा करतो शेअर मी, पण खूप सारे असेल ना, आता आमच्याकडे 4-5 असं चॉकलेट असतील ना तर आम्ही सगळ्यांना 1-1 देतो. तर इकडे माझ्याकडे एकच ज्यूस आहे ना मम्मा, मग मी तुला कसं 1-1 देऊ सांग बोलला. आणि तू मोठी आहे ना मम्मा आहे ना माझी, तर त्याच्यामुळे मोठ्याने ज्यूस वगैरे प्यायचं नसतं, छोट्या लेकरांना रडवायचं नसतं असं सगळं राज सांगत होता. मी म्हटलं नाही तुझी कट्टी आहे जा, मी नाही बोलणार. तर बोलला नाही दू आहे माझे दू आहे, तू एकदा पिऊन बघ कसं आहे मग मला दे असं बोलला. मी म्हटलं नाही त्याच्यामध्ये संपलंय सगळं आता काहीच नाही आहे म्हटलं, मला नाही प्यायचं. तर तो बोलला एकदा पिऊन बघ, कट्टी नको करूस प्लीज, एकदा पिऊन बघ असं बोलला तो. मग ना त्यानंतर इतकी मजा झाली, त्यांनी माझ्या हातामध्ये तर दिलं आणि नंतर म्हणतो की जा मी पण कट्टी आहे तुला नाही बोलणार आहे. तर पाहिलं तुम्ही 1 सेकंदसाठी तो रुसून बसलेला होता, कसा रुसून बसलेला होता. मी म्हटलं मला नाही बोलायचं आहे. तर तो बोलला प्लीज असं बोलू नको ना, आहे त्याच्यामध्ये पी. मी म्हटलं हो मी पहिला घेतलं होतं, तर तू लगेच रुसून बसला. तर तो बोलला नाही रुसून बसत, एकदा टेस्ट कर. मी म्हटलं मला नाही प्यायचं, उगीच मी मजाक केला म्हटलं तुझ्यासोबत पी, पण नंतर ना ते बर्फवाला गोळा असतो ना ते आईस्क्रीम मागू नकोस कारण त्याच्याने आजारी पडतं. तर बोलला नाही मागत मम्मा मी गुड बॉय आहे असा बोलला. आणि जे फिनिश केला ते खूप छान वाटलं त्याला ज्यूस वगैरे ते पिलं त्यानं सगळं. मी म्हटलं की ती घाणेरडा बाळ आहे कसं राहतो, तर म्हणला नाही मी घाणेरडा नाही आहे, थोडंसं सांडलं काय होतं मग बाळाचं असं बोलला तो. तर अशाच पद्धतीने माझ्या आणि राजच्या गप्पा गोष्टींना नेहमी चालतच असतात. तर त्याला समजवलं खूप सारं आणि आता बघू शकतो तो त्याच्या डॉलसोबत कसं खेळत बसलाय बाळ वगैरे म्हणत. तर आज अशाच पद्धतीने आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच माझे राजचे आणि वर्किंग ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर असे छान छान व्हिडिओज घेऊन मी तुमच्यासाठी येईल. आणि राज तर खूप छान अशा गप्पा मारत असतो, पण होतं असं की प्रत्येक वेळेस मी मोबाईल घेऊन शूट नाही करू शकत. तर जास्तीत जास्त राजचं बोलणं वगैरे आणि माझ्या गप्पा गोष्टी मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.